नागपुर से इस वक्त की एक बड़ी खबर सामने आ रही है, जहां कलमना पुलिस ने तत्परता दिखाते हुए एक बड़ी चोरी की वारदात का महज कुछ ही समय में पर्दाफाश कर दिया है। पुलिस के मुताबिक नागपुर के जरीपटका इलाके के रहने वाले विक्रम लक्ष्मण दास कुकरेजा की कलमना पुलिस थाना क्षेत्र के हद में आने वाले चिखली रोड पर देवकरतार स्टील इंडस्ट्रीज नाम से हार्डवेयर की दुकान है। बीती 2 जुलाई की रात को जब वो अपने दुकान बंद करके घर गए थे, तभी देर रात अज्ञात चोरों ने दुकान का पीछे का शटर तोड़कर अंदर प्रवेश किया। चोरों ने दुकान के अंदर से एक सैमसंग कंपनी का मोबाइल, नल की फिटिंग के 350 नग पार्ट्स और 50 ग्राम वजन का चांदी का सिक्का, ऐसा कुल मिलाकर 69,500 रुपए के माल पर हाथ साफ कर दिया था। मामले की गंभीरता को देखते हुए कलमना पुलिस की जांच टीम ने तुरंत एक्शन लिया। तकनीकी जांच और गुप्त सूचनाओं के आधार पर पुलिस ने एक बेहद चौंकाने वाला खुलासा किया। इस पूरी चोरी की वारदात में 5 नाबालिग शामिल थी। पुलिस ने 5 नाबालिगों को हिरासत में लेकर जब पूछताछ की तो उन्होंने मिलकर इस चोरी की वारदात को अंजाम देने की बात कबूल कर ली है। आगे की जांच कलमना पुलिस कर रही है। फिर्यादी विक्रम लक्ष्मणदास कुकरेजा यांनी दिनांक 4/7/26 रोजी पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिली होती की त्यांच्या हार्डवेअरच्या दुकानातून सॅमसंग कंपनीचा मोबाईल, एक चांदीचा शिक्का आणि नळ फिटिंगचे पितळाचे साहित्य असा एकूण 69,500 रुपयाचा मुद्देमाल चोरून नेलेला आहे। त्यावरून पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आलेला होता। गुन्ह्याच्या तपासात PSI रामलोड आणि त्यांची टीम काम करीत असताना त्यांनी परिसरातील सर्व CCTV फुटेज बघितले आणि गोपनीय माहितीच्या आधारे 5 विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतले आणि त्या विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करून हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। जप्त मुद्देमाल हा त्यात एक चांदीचा शिक्का आहे, 50 ग्रॅम वजनाचा, एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल आहे आणि नळ फिटिंगचे पितळीचे साहित्य असा एकूण 69,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। जे विधी संघर्षित बालक ताब्यात घेतले ते यापूर्वी त्यांच्यावर गुन्हे नाही आहेत, परंतु यावेळी ते रेकॉर्डवर आलेले आहे। आमचं त्यांच्यावर लक्ष आहे। हे विधी संघर्षित बालक शिक्षण शिकत नाहीत। यांचे आई वडील सकाळी कामाला जातात, सायंकाळी घरी परत येतात आणि दिवसभर हे असेच एरियामध्ये फिरत असतात। त्यांना मोबाईलचे सगळ्यांकडे मोबाईल्स आहेत, मोबाईलचे शौक आहे, मोबाईलवर गेम्स वगैरे खेळतात आणि काही दैनंदिन गरजा, नाश्ता, चहा पाणी हे जे शौक लागलेले आहेत त्यांना बाहेर खाण्यापिण्याचे, हे शौक पूर्ण करण्याकरता त्यांनी हे चोरी केल्याचे निष्पन्न झाले।